मित्रांनो, जय महाराष्ट्र. मुंबईतून मोठी बातमी. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि शिवसैनिकांसाठी नक्कीच आनंदाची बातमी. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा जल्लोष सगळीकडे होतोय. ठाकरेंचा गवगवा. शिंदे गटाची मात्र महाराष्ट्रात पुन्हा सुरू झाली फरफड. जयशी करणी वैशी भरणी अशा म्हणण्याप्रमाणेच आता भाजपने देखील शिंदे गटाला टाकले वाळीत. मित्रांनो, बघूया या घडीची ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांसाठी आनंदाची आणि तेवढीच ऐतिहासिक बातमी. मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण कशा प्रकारे अवघ्या एका दिवसात बदललंय आणि ठाकरेंनी कशा प्रकारे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला सारत पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती आपला कब्जा होऊ शकतोय हे दाखवून दिलंय. मित्रांनो, बघून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती पुन्हा एकदा फिरू लागलंय आणि शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का देत ठाकरेंचा जल्लोष सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालाय. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या भोवती गेली 5 वर्ष नव्हे तर गेली 15 वर्षे आजही त्याच नावाच्या भोवती अवती फिरत आहे. ठाकरेंशिवाय महाराष्ट्र हे खूप मोठं वक्तव्य काही लोक करत होते, मात्र ठाकरेंशिवाय महाराष्ट्र वर्णन अतिशय चूक असल्याचं पुन्हा एकदा निदर्शनास आलं आहे. ठाकरेंच्या पक्षाचे 2 तुकडे केले, चिन्हाचे 2 तुकडे केले. सगळे नेते, प्रमुख नेते, आमदार, मंत्री सगळे नेते पळून नेले तरी देखील उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती महाराष्ट्राचं राजकारण आजही फिरताना आपण पाहत आहोत. ही ताकद आहे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची, उद्धव ठाकरे यांची. कारण की मुंबई वाचली ती महाराष्ट्रामुळे आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. नव्हे तर महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांनी खूप पुढे नेऊन ठेवलं असल्याचं खूप मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसापूर्वी केलं होतं. कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे महाराष्ट्राला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तशाच प्रकारे महाराष्ट्राची पुढील काही वर्षामध्ये उद्धव ठाकरे नक्कीच काळजी घेतील. या वक्तव्याने मात्र महाराष्ट्राच्या गावाखेड्यामध्ये, तालुक्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी पुन्हा एकदा आत्मीयता जाणून लागली आहे. यातच मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण बदलत असलं तरी देखील उद्धव ठाकरे मात्र सर्वच नेत्यांशी आपली आपुलकी कायम ठेवत आहेत. यातच आता शिंदे गटाची वणवण आणि फरफट सुरू झाल्याचं आपल्याला चित्र दिसू लागलं आहे. कारण की ज्याप्रमाणे भाजपाने आज मुंबईमध्ये सर्वात मोठं वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा कोणत्याही राजकीय पक्षाला, प्रादेशिक पक्षाला मोठं होऊ देत नाही, त्यांना मोठं होण्याच्या अगोदर त्यांचे पंख छाडते, हे पुन्हा एकदा निदर्शनास आलं आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातला शिंदे गट. आता महाराष्ट्रात काल अमित शहा यांनी मोठं वक्तव्य करून शिंदे गटाला बाजूला सारलं आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकाच्या निवडणुका असतील, भाजपा संपूर्णपणे स्वबळावरती लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिल्यामुळे शिंदे गट आता कुठे लढणार आणि कोणासोबत लढणार हा त्यांना मोठा प्रश्न पडला आहे. मुंबई महापालिका, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई, ठाणे सारख्या महत्त्वाच्या महापालिकांवरती आपलाच महापौर बसायला हवा असं थेट अमित शहा यांनी म्हटल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे गटाची जागा नेमकी कुठे आहे, त्यांना महापौर भेटणार, उपमहापौर की त्यांना युतीमध्ये स्थानच भेटणार नाही, हा मोठा कळीचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणामध्ये समजून आला आहे. आणि आता अजित पवार गटाची तर गणतीच आता भाजप करू लागत नाही. कारण की त्यांना माहीत आहे की शिंदे गटासोबत असणारे 14 ते 16 आमदार भाजपने स्वतः उभे केले आहेत. ते जर आमदार पुन्हा भाजपकडे फिरकले तर मात्र त्यांना निवडून आणण्याची ताकद भाजप ठेवतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्वबळावरती आपली सत्ता भाजप निर्माण करू शकतो, याची भीती सध्या अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला असल्याचं जाणवतंय. त्यामुळे भाजपने निवडणुकीच्या अगोदरच मोठा गेम केला असून आपले काही मोहरे शिंदे गटामध्ये, काही मोहरे अजित गटामध्ये ठेवलेत. जर का पुढची अशी वेळ आली तर मात्र त्यांना आपल्या ताब्यात घेऊन महाराष्ट्रावरती पुन्हा स्वबळावरचा नारा करून सत्ता स्थापन करायची, हे भाजपचं पहिल्यापासूनच असलेलं राजकारण आता समोर येऊ लागलंय. यामुळे शिंदे गटाचं राजकारण पुढे कसं होईल हे सांगता येणं खूप अवघड आहे. कारण की नारायण राणे जेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंची, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली तेव्हा त्यांच्या समवेत भरपूर आमदार गेले होते, मात्र काही वर्षामध्येच पुन्हा नारायण राणेंकडे एकही आमदार शिल्लक राहिला नव्हता, अशी त्यांची गत झाली होती. अशा प्रकारचा शिवसेनेचा इतिहास असताना एकनाथ शिंदेंनी मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली
आणि आपला वेगळा गट निर्माण केला, आगामी काळामध्ये नारायण राणेंसारखा शिंदेगडाची अवस्था तर होणार नाही ना, असा प्रश्न सध्या त्यांच्याच पक्षातील काही नेते विचारू लागले आहेत. त्यामुळे मित्रांनो, आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण कशाप्रकारे बदलतं हे पाहावं लागेल. त्यातच आता उद्धव ठाकरेंचा विजय सुप्रीम कोर्टाच्या अगदी जवळ आला असून सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे जिंकण्याच्या मार्गावरती असल्याचं कपिल सिब्बल यांनी मोठं वक्तव्य करून भाजप आणि शिंदेगडात मात्र खळबळ उडून दिल्याचं चित्र निर्माण होत आहे. कपिल सिब्बल यांनी म्हटलं की आपली आता बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मजबूत स्थितीवरती येऊन पोहोचली. त्यामुळे कधीही कोणत्याही स्थितीला आपला पक्ष शिवसेना आणि आपलं चिन्ह धनुष्यबाण दोन्ही देखील उद्धव ठाकरेंना मिळू शकतं, असं त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये राज्याच्या राजकारणात महाभूकंप होऊन उद्धव ठाकरे पुन्हा एकदा किंग नव्हे तर किंग मेकर नव्हे तर किंग बनतील, अशी शक्यता आहे. मित्रांनो, यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद.